नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आपला आज आपण तुरीचा व्हिडिओ टाकला तर शेतकरी बांधवाची कमेंट आली की सोयाबीनचे भाव सांगा. त्यासाठी आपण येले आपल्यासोबत आडत दुकानदारचे सहकारी तसेच इकडं शेतकरी बांधव आहे. त्यांनी आज सोयाबीन आणली होती मार्केटमध्ये आणि काटा बी चालू आहे सोयाबीनचा. जवळपास या ठिकाणी 200 ते 250 कट्टे मार्केटमध्ये येईल यांच्या दुकानावरती. त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज कोणत्या कोणत्या जातीची सोयाबीन त्यांच्या दुकानावर आली आणि काय काय भाव लागले आणि आजचे भाव काय व तसंच कालचे भाव काय संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण. तर शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून मी जाणून घेऊया त्यांनी कोणतंही जात लावली होती, कोणतं वाण लावलं होतं, त्यांना काय उतार आला, पुढं आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी सगळे आपल्यासोबत काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे तसेच काही तूर उत्पादक शेतकरी आहे. आपण जे आपल्यासोबत आडत दुकानदार त्यांच्याकडून. भाऊ तुमचं नाव सांग बरं, शेतकरीकडून जाणून घेऊया. नारायण रामजी गंधाजी, राहणार अंतरलदाई, आणि तालुका जिल्हा जालना जिल्हा, घनसावंगी तालुका. तर कोणती सोयाबीन लावली तुम्ही? आणि महामंडळची किती? 335, 335. किती एकरमध्ये होती? 2 एकरमध्ये. 2 एकरमध्ये. तर किती उतार आला बरं तिला? आला 15. 15चा म्हणजे चांगला उतार. 15 कट्टे का? तर मग एकरी 7 क्विंटल 7.5 क्विंटलचा 8 क्विंटल. बरं, तर काय भाव लागला तिला आज? 57. 5700. 57. 5700. म्हणजे खरेदी बियाण्यासाठी झाली काही झाली तिची? बियाण्यासाठी. बरोबर आहे. हे शेतकरी बांधव होते, त्यांना या ठिकाणी 7-8चा उतार आला आणि त्यांची सोयाबीन होती. आपल्यासोबत आडत दुकानदार त्यांचे सहकारी, त्यांच्याकडून जाणून घ्या. भाऊ आज कोणते कोणते माल आलते आज आपल्या दुकानावर? आपल्याकडे महामंडळ आहे, ग्रीन गोल्ड आहे. हा. ग्रीन गोल्ड 6061. बरं, हे कोणता माल आहे दाखवा? महामंडळ आहे. हे महामंडळ आहे का? बघू शकता एकदम सुपर आहे. महामंडळाचा बाजार माल आहे. 57.5 बियाण्यासाठी खरेदी झाली. बियाण्यासाठी 57.5. आणखीन कोणता येईल होता इथं? ग्रीन गोल्ड होता दुसरा. ग्रीन गोल्डला काय भाव लागला? 6061. 6061. म्हणजे बियाण्यासाठी त्याची खरेदी झाली. बरोबर आहे. आणि रेग्युलर माल कोणते कोणते होते? 55.56. 55.5 56. कालचे काय भाव होते? 55. आज वाढे का? आज 50 रुपये ठीक आहे. 50 रुपये वाढे समजा. बरं, तर जवळपास आणखीन एक लॉट होता का? किती लॉट होते सगळे? आपल्याकडे 200 कट्टे होते सगळ्या. 200 गट्टे होते. तर मग एक 57.5 लागला. दुसरा 6000. 6000. आणखी तिसरा 56.5. 56. 56 वाला कोणता होता? 56 वाला महामंडळ थोडा हलका आहे त्याच्यावर. महामंडळाचे. हा. त्याची खरेदी बियाण्यासाठी. बियाणे आणि 56 वाला कोणता आहे? रेग्युलर का? रेग्युलर. रेग्युलर माल. बरोबर आहे. आणि जवळपास आज किती कट्टे? 200 का? 200 कट्टे. 200 कट्टे. आणि आवक किती असेल बाजार समिती सध्या? 3-4 हजार क्विंटलची आवक असं 3-4 हजार क्विंटलची. भाव वाढते का असेच राहते? काय सांगता येत नाही. सोयाबीनचा भाव वाढत आहे. स्थिर आहे सध्या. समजा 50 रुपये कमी जादा होते. बाजार स्थिर आहे. बरोबर आहे. हां, तुम्ही काय आलो दादा? तूर आणली ती का? तुरीला काय भाव लागला? 8,500. बीट 4 तूर होती लाल. बीट झालती का? पाशिकमध्ये इकली? बीट झालती का? 8,500. सोयाबीन 6,000 गेली का? ग्रीन गोल्ड बॅग आणली होती गेल्या वर्षी. बघू शकता काटा करणं चालू आहे. रेग्युलर 56 गेली. रेग्युलर 56 गेली. तर किती उतार आला सोयाबीनला यंदा? 14-15 कट्टे. म्हणजे 7-8चा उतार आला. बरोबर आहे. बरं झालं थांबले, कारण की काही शेतकऱ्यांना सुरुवातीला कमी भाव घातली ना. आणि माग अगोदर 75% विकली. 75% विकली. काय भाव विकली? हे 44-50. खूपच कमी भाव विकली. आमच्या ह्याला खूप कमी. बरोबर आहे. आता सध्या भाव वाढलेले थोडे. बघू शकता. चालतं. आज आपल्यासोबत होते शेतकरी बांधव, त्यांनी सोयाबीन आणली होती. तसंच आडत दुकानदार आहे, त्यांच्याकडून मी जाणून घेतले भाव. शेतकरी म्हणजे 1 नंबर माल जो भाव विकला बियाण्यासाठी ते विकला 6,000 आणि 2 नंबर विकला महामंडळाचा 5750. आणि जो आणखीन एक महामंडळाचा विकला थोडा हलका होता तो विकला 5650 आणि रेग्युलर माल विकले 5600 रुपये. चालतं. आज आपण जे जालना बाजार समितीचे बाजार जाणून घेतले. तुम्ही काय आणलं होतं? तूर आणली होती का? कोणती तूर होती? पांढरी का लाल? लाल पांढरी दोन्ही. काय भाव गेला? 8,000. 8,000. काय भाव का आणायच्या अगोदर काय अपेक्षा होती? काय भाव लागेल काय नाही? 8-8.5 चालले. आमची अपेक्षा होती 8.5 पर्यंत जायला पाहिजे होतं, पण हा, नाही गेली. नाही गेली का? कोणती होती? ती निर्मलची. निर्मलची लाल होती का? लाल लाल. हा. लाल होती, पांढरी होती. पांढरी होती. निर्मलला थोडा कमी भाव आहे चारूपेक्षा. तिच्यापेक्षा कमी आहे. 4 रुपयापेक्षा कमी आहे. हा. पांढरी काय गेली? पांढरी 8,000 होती. 8,000 गेली का? थोडी हिरो दाना होता का? हा, थोडं हिरवा दाणा आहे. बरोबर आहे. चांगला सुपर माल असेल तर सुपर माल असला तर 8-8.5 लोक. 8.5 लो. बरोबर आहे. चालतं.
धन्यवाद. आज आपण जाणून घेतले सोयाबीनचे बाजारभाव, तसेच तूर उत्पादक शेतकरी बी होते. बघू शकता या ठिकाणी काटा बी चालू आहे आणि सोयाबीनचे भाव बी जाहीर झाले आणि आपण जाणून बी घेतले. चालतं, या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.